नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रेया परीक्षा यामधील इयत्ता 4थी मधील सर्व प्रश्नाची म्हणजे 150 प्रश्नाची पूर्ण संभाव्य उत्तर सूची पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल। या चॅनलवर तुम्हाला पहिली, दुसरी आणि तिसरी या तिन्ही वर्गाच्या श्रेया परीक्षेच्या उत्तर सूची या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। चला तर वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिली कविता आहे। यावरील पहिला प्रश्न आहे, चिवताई केव्हा जागी झाली असा प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल बाळाचे नाव घेतल्यावर। पुढील प्रश्न, घरट्याच्या दारापाशी कोण आले आहे? घरट्याच्या दारापाशी सोनेरी दूत आले आहेत, हे याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, दाणे कोण टिपत आहे? तर याचं उत्तर असेल पाखरे, ऑप्शन क्रमांक 3। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे 4 नंबर, राखीने खूपच छान रांगोळी काढली या वाक्यात राखी या नामाऐवजी कोणते सर्वनाम योग्य ठरते? तर ऑप्शन क्रमांक 3, तिने खूप छान रांगोळी काढली असं उत्तर या ठिकाणी असेल। पुढील प्रश्न आहे, राजेशचे घर 5व्या मजल्यावर आहे, या ठिकाणी विशेषण ओळखायचे आपल्याला, ऑप्शन क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे, खालील गटात अनेक वचनी शब्द किती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन असेल 1, ऑप्शन क्रमांक 6। पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, यामध्ये दिले खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, माझी पेन हरवली, हे भूतकाळी वाक्य असेल। पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा, माझ्या मित्राने छान कथा सांगितली या वाक्यात उद्देश विभाग कोणता ओळखायचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, माझ्या मित्राने, हे उत्तर असणार आहे। खालीलपैकी चुकीची या ठिकाणी जोडी कोणती आहे ते ओळखायचे आपल्याला। तर ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रीय प्राणी सिंह ही चुकीची जोडी आहे। तो नेहमी माझा पक्ष घेतो, यात पक्ष या अर्थाचा शोध। मग आता पक्ष म्हणजे काय? तो नेहमी माझा पक्ष घेतो, पक्ष घेतो याचा अर्थ बाजू, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे, तर पहा या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न आहे। येथे काही बघा, सा आ प पात यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तिसरे वर्ण कोणते ते शोधा। पहा याच्यापासून शब्द होतो आ पा प सात असा शब्द तयार होतो, आणि यामधील तिसरे वर्ण आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल आपल्याला प। ठीक आहे। पुढील प्रश्नाकडे येऊया। 12 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। तर पहा, उसाची मुळी, बालवीरांचे पथक, खेळाडूंचा गट, केसाचा झुपका, तर ऑप्शन क्रमांक 3, खेळाडूंचा संघ असतो, या ठिकाणी चुकीची जोडी आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी चुकीचा जोडशब्द शोधा। या ठिकाणी चुकीचा जोडशब्द ऑप्शन क्रमांक 4 येईल, सुरुवात। 14 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 15, पहा या ठिकाणी 15 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील पैकी वर्णानुक्रमे तिसरा शब्द शोधायचा आहे। तर आपण वर्णानुक्रमे लावलं तर रविवार हे उत्तर या ठिकाणी येणार आहे। प्रश्न क्रमांक 16, या ठिकाणी दिले दिवाकर हे टोपण नाव कोणाचे आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी पुल्लिंगी नाम ओळखा। तर या ठिकाणी पुल्लिंगी नाम ओळखायचं आपल्याला, म्हणजेच या ठिकाणी पुल्लिंगी नाम ओळखायचं आपल्याला। तर पुल्लिंगी नाम या ठिकाणी असणार आहे दीर, ऑप्शन क्रमांक 1। खालीलपैकी अलंकारित शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे। तर पहा,
ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला चुकीची जोडी पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 मध्ये विचारलेले आपल्याला, जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे, या ठिकाणी करडू हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. 20 नंबरचा प्रश्न, मोहनराव नेहमी फक्त स्वतःचाच फायदा पाहतात, या वाक्यातील कंसातील समूहदर्शक शब्दाचे एकच शब्द निवडायचा आहे. स्वतःचाच फायदा पाहणे याचा अर्थ काय असतो? स्वार्थी असतो. ओके, पुढील प्रश्नाकडे येऊया. या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे आणि या ठिकाणी कोणता योग्य अक्षर येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. बघा, जाहाल त्यानंतर ब द क आणि व ज न असं शब्द या ठिकाणी तयार होत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. तर पहा, या ठिकाणी 22 मध्ये चर्म या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तांबडे. पुढील प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 मध्ये विचारले, खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी शोधायची आहे. तर या 3 नंबरचा ऑप्शन मध्ये पायबंद घालणे, तुरुंगात टाकणे ही चुकीची जोडी असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. तर पहा, या ठिकाणी 24 मध्ये सांगितलेले आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्वच येईल. खालीलपैकी क्रियापद कोणते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झोपणे हे उत्तर असणार आहे. पहा, या ठिकाणी गणित चालू झालेले आहे. 26वा प्रश्न, ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 15,905 असं आहे. 15,905 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27 मध्ये दिले 12,715 ही संख्या अंकात कशी लिहाल? ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. आता पहा, पुढील आकृतीतील आपल्याला चौरस किती आहेत असं ओळखायचे. चौरस म्हणजे चारी बाजू सारख्या असलेला असतो. तर पहा, या ठिकाणी हे जर मोठा भाग पकडला तर हे 1, हा 2, हा 3 आणि हा 4, आणि हे जर पकडले, हा एक 5, त्यानंतर हा एक 6 आणि या ठिकाणी हा एक 7. त्याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 3, 7 या ठिकाणी चौरस आहेत. आणि चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात? सारख्या असतात. ठीक आहे, पुढील प्रश्न 29. पहा, या ठिकाणी 8,247 या संख्येत 2 ची स्थानिक किंमत ही 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पहा, 2 ची स्थानिक किंमत येते 200 आणि 4 ची स्थानिक किंमत येईल 40. तर किती पट आहे? 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 5 20, 5 पट असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 2 3 5 10 या संख्येने भाग जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 31. पहा, या ठिकाणी 74069 यातील प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील सहस्त्र स्थानचा अंक कोणता आहे असं विचारले. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर सगळ्यात अगोदर मोठा अंक लिहावा लागेल, त्यापेक्षा लहान असं लिहावा लागणार आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, 21 वेळा. पहा, या ठिकाणी या गटात मूळ संख्या आहेत. तर हा जो गट दिलेला आहे याच्यामध्ये मूळ संख्या किती आहेत हे शोधायचे. बघा, 1 2 3 या ठिकाणी 4 आणि 5. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न आहे 34 नंबरचा. पहा, या ठिकाणी 34 नंबर मध्ये दिले 40 नंतर क्रमाने येणारी 26वी समसंख्या कोणती असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 40 नंतर 26 म्हणजे 26 दोन्ही 52, 40 मध्ये आपल्याला 52 मिळवावं लागतील, म्हणजे उत्तर येईल 92. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे आपलं. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 35 पाहायचा आपल्याला. त्या ठिकाणी 35 मध्ये दिलेले आहे आपल्याला अपूर्णांक, आणि अपूर्णांकाची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. हेच समान असल्यास अंशाची काय होत असते? बेरीज. पहा, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6/7 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक
3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. प अधिक 17 अधिक 19 बरोबर 50 आहे. या दोघांची जर बेरीज करून घेतली तर ती बेरीज 50 मधून वजा करायची, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल ऑप्शन क्रमांक 2 14. पुढील प्रश्नाकडे वळायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 37 हा या ठिकाणी 37 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे, म्हणजे या ठिकाणी इंग्रजीमध्येच लिहायचे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. 4 सहस्त्र बरोबर किती शतक? सहस्त्र म्हणजे किती असतात? 1000, म्हणजे तिथे 4000 लिहू आपण आणि शतक म्हणजे याला 100 ने भाग द्यायचा. दोन्ही शून्य कॅन्सल. 40 उत्तर येईल या ठिकाणी. 250, 250 आणि पाव शतक बरोबर किती? तर या ठिकाणी आपल्याला या सर्वांची काय करायची आहे? बेरीज करायची. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर येणार आहे आपलं 550 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40. 40 मध्ये दिले 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या पहा, या ठिकाणी 999 अशी होईल व 4 अंकी लहानात लहान संख्या या ठिकाणी ही होईल. बरोबर किती? म्हणजे या दोघांची बेरीज करायची आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 41. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने जर लावल्या तर सर्वात अगोदर 1, 2 आणि 3. तर 3 नंबरला येईल 628. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळालं आपल्याला. या ठिकाणी हे 9 आहेत आणि हे 3 आहेत, म्हणजे 9 भागिले 3, 3 एक 3, 3 त्रिक 9. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ही संख्या वजा आहे, इकडे गेल्यावर अधिक करा. दोघांची बेरीज केली की या ठिकाणी बॉक्सच्या जागेवरची संख्या मिळणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. तुम्ही या ठिकाणी करून पहा. पुढील प्रश्न आहे 44 नंबरचा. 10 रुपयाच्या बंडलमध्ये 1729 या क्रमांकापासून 1800 या क्रमांकापर्यंत सलग नोट आहेत, तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत? तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 890. 5 स्टार 9 स्टार 62 मधून 4217 ही संख्या वजा केल्यास बाकी इतकी उरते. तर या ठिकाणी स्टारची किंमत आपल्याला काढायची. या ठिकाणी आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक येईल हा अंक आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी या दोघांची जर आपण बेरीज केली तरी उत्तर या ठिकाणी येऊन जाणार आहे. पहा, तर स्टारच्या ठिकाणी आपल्याला अंक 8 ठेवावा लागणार आहे, नंतर हे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 46 नंबरचा. 32 या संख्येला 15 ने गुणले असता गुणाकार 12च्या किती पट येईल? 12च्या किती पट येईल? म्हणजे या दोघांचा आपल्याला काय करायचा? 32 गुणिले 15 यांचा गुणाकार 12च्या किती पट आहे? म्हणून डायरेक्ट इथं भागिले 12 असं केलं तरी जमल. या ठिकाणी होईल 3 चौक 12, 3 5 15 होईल. 4 1 4, 4 8 32, 8 45. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर येणार आहे. 100 रुपयाच्या 24 नोटा मध्ये 20 रुपयाच्या किती नोटा येतील? म्हणजे 100 गुणिले 24 असं करावं लागेल आणि त्याला भागिले 20. 20 1 20, 5 100 आणि 24 गुणिले 5. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर येईल. पहा, 250चा 210 भाग बरोबर किती? पहा, कडीकडीचा शून्य या ठिकाणी कॅन्सल होईल आणि 25 दोन्ही 50. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. पहा, या ठिकाणी आन्सर की असल्यामुळे थोडंसं फास्ट मला स्पष्टीकरण देण्यात येत आहेत. ठीक आहे. तर पहा, जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. चला तर प्रश्न क्रमांक 49. जून महिन्याचा पगार 21,000 रुपये असल्यास 5 दिवसाचा पगार किती? तर जून महिना किती तारखेचा असतो हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. 30. 30 ने याला भाग दिला तर काय होईल? 7 21 2 0 700. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला 700 एका दिवसाचा आहे, तर 5 दिवसाचा काही 7 5 35, 3500 रुपये उत्तर असणार आहे. 24च्या सर्व विभाजकांची संख्या किती? तर विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या असतात, तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया.
प्रश्न क्रमांक 51 यामध्ये एका पुडीचे वजन 425 ग्रॅम आहे, तर अशा 1.25 डझन पुड्याचे वजन किती? 1.25 डझन म्हणजेच किती? 15 वस्तू असतात. 15 गुणिले 425 ग्रॅम यांचा गुणाकार करायचा या ठिकाणी आणि त्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, त्याला आपण सोडून घेतलं तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 52. या ठिकाणी 52व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले प्रत्येक महिन्यास 250 रुपये भरून रामने पाऊण वर्षात सायकल खरेदी केली तर सायकलची किंमत किती? पाऊण वर्ष म्हणजे किती महिने हे आपल्याला या ठिकाणी कळायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा, तर एक वर्षात किती महिने असतात? 12, बरोबर आहे. पाऊण वर्ष म्हणजे याच्यामध्ये किती महिने असतील? त्या ठिकाणी 12चे जर 4 पार्ट केले आपण तर एक या ठिकाणी किती होणार आहे? 3 3 3 3 असे होतील. तर पाव म्हणजेच 3 भाग असतो. पाऊण म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजेच 9 महिने होतील. किती महिने होतील? 9. 9 गुणिले आपल्याला या ठिकाणी 250 असं करावं लागणार आहे. तर याचं उत्तर येऊन जाणार आहे आपलं. ठीक आहे, तर पहा 25 9 सव्वा 200 या ठिकाणी शून्याला शून्य म्हणजे 2250 रुपये या ठिकाणी ती सायकलची किंमत असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. पहा या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 53. 53 मध्ये 21 गुणिले 12 यांच्या गुणाकारात किती मिळवावे म्हणजेच 550 उत्तर मिळेल. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पहा ग आणि स बरोबर 50 आहे, तर स जर 22 असेल तर ग ची किंमत किती? म्हणजे इथं 22 ठेवायचे, अधिकचे इकडे या ठिकाणी वजामध्ये जातील. तर 50 मधून जर 22 गेले तर किती होतील? 28. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 55. तर पहा या ठिकाणी 55 नंबरच्या प्रश्नामध्ये 8 7 4 स्टार 6 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? तर पहा 3 ची या ठिकाणी आपल्याला कसोटी पाठ असायला हवी. कसोटी पाठ असेल तर याचं उत्तर येईल. पहा या ठिकाणी स्टारच्या जागी 2 जर हा अंक ठेवला तर या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाईल. पुढील प्रश्न 56 नंबरचा 18च्या सर्व विभाजकांची काय करायची? बेरीज करायची. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येणार आहे याचं. पुढील प्रश्नाकडे वळूया. 4 रुपये 25 पैसे 2 रुपये 40 पैसे बरोबर किती? हे आपल्याला पैशांची बेरीज करून घ्यायची आहे. त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 6 रुपये 65 पैसे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. 58 नंबरचा प्रश्न 50 ग्रॅम बदामाची किंमत 12.5 रुपये आहे, तर 1 किलोग्रॅम बदामाची किंमत किती असेल? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक. पहा आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागते? तर पहा या ठिकाणी याला जर सोडून घेतलं तर उत्तर येईल आपलं 250 रुपये. ठीक आहे, तर काय करावं लागेल? या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल 50 ग्रॅमला 12.5 तर 1000 ग्रॅमला किती? क्रॉस गुणाकार करून सोडवावं लागेल. पहा राधाची शाळा सकाळी 7:50 वाजता भरते आणि दुपारी 1:45 वाजता सुटते, तर शाळा किती वेळ भरते? तर या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे. त्याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 5 तास 55 मिनिट. हा 60 नंबरचा प्रश्न आहे. समोरील आकृतीची परिमिती काढायची म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करून घ्यायची. त्याचं उत्तर येणार आहे 12.5 सेमी म्हणजे 12.5 सेमी. हा 61 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया. 61 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की 18ची 9 पट. त्या ठिकाणी आपल्याला 18ची अगोदर 9 पट काढावी लागेल म्हणजे 18 गुणिले 9 करावं लागेल. परत 6ची 12 पट म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल आणि दोघांची काय करावं लागेल? बेरीज. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 62. या ठिकाणी 62 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितलेले टेबलची किंमत खुर्चीच्या किमतीच्या 2.5 पट आहे आणि टेबलची किंमत जर आपल्याला दिलेली असेल तर 2 खुर्च्याची किंमत आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर पहा
अडीच पट आहे, तर टेबलच्या किमतीला याला जर आपण 2.5 ने भाग दिला तर काय उत्तर येईल? इथे 0 वाढेल. 25 एक 25, 25 सक 150 होईल आणि 3 शून्य, म्हणजे एका खुर्चीची किंमत येईल 6000, दोन खुर्च्याची किंमत येईल 12000. ऑप्शन क्रमांक 2. कंचे भागू बेनुसार या ठिकाणी आपल्याला हे सोडवायचं असते. त्याला सोडून जर घेतलं तर काय होईल? या ठिकाणी 2 जातील भागाकारात. बे एक बे, बे त्रिक 6, 3 त्रिक 9 येईल या ठिकाणी. 9 आणि हे 40, 49 मधून या ठिकाणी 18 जर वजा केले तर आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जाणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 31. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 64 नंबरचा प्रश्न. शरदने आपल्या अल्प बचत खात्यातून 1850 रुपयापैकी 1500 रुपये प्रीतमला दिले व पुन्हा 2500 रुपये बँकेत भरले, तर आता त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक असतील? ते दिलेले जे पैसे त्यांची बेरीज करून ते 1850 मधून या ठिकाणी वजा करावी लागणार आहे आपल्याला. याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायात तारकांना एकच वार येतो? तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पहा प्रश्न क्रमांक 66. 66 मध्ये आपल्याला विचारले 12 एप्रिल रोजी गुरुवार आहे, तर 14 नोव्हेंबर रोजी कोणता वार येईल? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, बुधवार. 700 मीटर लांबीच्या रस्त्याला 25 मीटर अंतरावर दुतर्फा झाडे लावायची असल्यास एकूण झाडे किती लागतील? तर पहा या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 58 झाडे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 68. एका मंदिराची बाजू 7 मीटर असून राजेश मंदिराभोवती 21 प्रदक्षिणा घालतो, तर त्याला किती साल होईल? एका मंदिराची बाजू 7 मीटर आहे, तर पहा या ठिकाणी मंदिर कोणत्या आकाराचे, म्हणजे त्रिकोणाकृती आहे का चौकोनाकृती, असं आपल्याला या ठिकाणी चौरस आकृती आहे असं काही सांगितलेलं नाही. तर याला आपण असं केलं चौरस आकृती, तर ह्याचं उत्तर येईल बघा 4 7 28, 28 गुणिले 21. त्याचा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर या ठिकाणी येईल. पुढील प्रश्न आहे पदावलीचा. ही जर पदावली या ठिकाणी सोडून घेतली आपण तर उत्तर येते 49. पुढील प्रश्न आहे 70 नंबरचा. तर 70 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? 48 ही संख्या 2 पूर्ण संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात जास्तीत जास्त किती वेळा लिहिता येणार आहे? तर पहा त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 71. खालील पैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 72. या ठिकाणी 72 नंबरचा प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलाय आणि त्याचा दशांश अपूर्णांकात उत्तर काय येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा 5 पूर्ण संख्या आहे, म्हणजे 5 ऑप्शन असणारे 1 आणि 2, म्हणजे हे 2 ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होतील. आता 2/8 म्हणजे 2/8 ला जर बे एक बे, बे चौक 8, 1/4 म्हणजे 0.25 असतो, म्हणजे 5.25. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर यायला पाहिजे आपलं. तर 73 नंबरचा प्रश्न. एका संख्येचा 6/12 भाग म्हणजेच 18 आहे, तर ती संख्या कोणती? त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2, 36. या ठिकाणी चौरस किती आहेत असा प्रश्न आहे. त्याला 1 2 3 4, 1 2 3 4 असे नंबर देऊन 4 चौक 16, 3 त्रिक 9, 2 दोन्ही 4 आणि 1 ला 1. यांची सर्वांची बेरीज केली तर 30 येते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 75. या ठिकाणी पॉईंटची बेरीज आहे. बेरीज पूर्ण करून घेतली तर 16.7 हे उत्तर येईल. या ठिकाणी सोन्याच्या वस्तू कोण बनवतो असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. 77 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार त पेक्षा वेगळा होतो?
त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 1 दे. शब्दकोशाप्रमाणे शेवटचा शब्द शोधा. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 79. खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी शब्दाची जोडी या ठिकाणी आपल्याला शोधायची. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पुढील प्रश्न आहे 80 नंबरचा. ॲज स्विफ्ट ॲज एन एरो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 81. इतर शब्दाशी यमक न जुळणारा शब्द लिहा. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे तिचं. 82 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी सांगितलेले आपल्याला खालीलपैकी फूल कोणते नाही असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ब्रिंजल. 4 नंबरचं उत्तर. वेगळा शब्द निवडायचा आहे. त्या ठिकाणी जानेवारी हे उत्तर वेगळा शब्द असणार आहे. पुढील प्रश्न पक्षाशी संबंधित नसलेला शब्द या ठिकाणी शोधायचा आपल्याला. पहा या ठिकाणी पक्षाशी संबंधित नसलेला शब्द कोणता आहे. त्याच्यात उत्तर येणार आहे हेल. खालीलपैकी आज्ञा कोणती. तर यापैकी आज्ञा कोणती आहे असा प्रश्न असल्यामुळे त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 86. तर या ठिकाणी खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं. पुढील प्रश्नाकडे वळूया. स्पायडर कोठे राहतो. वेब. ऑप्शन क्रमांक 3. गायीच्या पिलांना काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी विनंती कोणती आहे. त्या ठिकाणी विनंती प्लीज व्हॉट्स द टाइम. 90. शुक्रवार डॅश या दिवसानंतर येतो. ऑप्शन क्रमांक 3. 91 नंबरचा प्रश्न खालीलपैकी एकवचनी व अनेकवचनी याची चुकीची जोडी निवडायची आपल्याला. त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. 92 नंबरचा प्रश्न व्हॉट इज हग बिल्डिंग. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नचिन्ह येईल या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्नाचा क्रमांक आहे 93. 93 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलं आपल्याला रिकाम्या जागी कोणते उपपद येईल. पहा डॅश डॅश गंगा इज अ बिग रिव्हर. गंगा कशी आहे द. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील दिलेल्या शब्दाकरिता योग्य होमोफोन्स निवडा. प्लेन. ऑप्शन क्रमांक 2. लाकडापासून वस्तू कोण बनवतो. ऑप्शन क्रमांक 3. पोपटाचा रंग कसा असतो. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 97. 97 मध्ये सांगितले इंग्रजी आकार शोधा. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. 98. नेहमी जोडीने न येणारे शब्द शोधा. ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी वेगळा पर्याय शोधायचा आहे. 99वा प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 येईल याचा. 100 नंबरचा प्रश्न आहे ठेव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. ऑप्शन क्रमांक 3. या ठिकाणी बुद्धिमत्ता सुरू होत आहे. 101 नंबरचा प्रश्न दिलेल्या अक्षर मालिकेत ठ पासून घ ला मोजले तर कितवे अक्षर येते. पहा या ठिकाणी 8वे अक्षर येईल. पहा हे ठ आहे आणि ल पर्यंत मोजायचे. कितीपर्यंत. सॉरी घ पर्यंत. आहे घ 1 2 3 हे 5 आणि 1 6 7 आणि हे 8. ऑप्शन क्रमांक 1. दिलेल्या अक्षर मालिकेला 2 4 6 8 असे क्रमांक दिले तर कशाची किंमत 38 येईल. तर याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक
2 ध ची डावीकडून 7वे अक्षर असलेले उजवीकडून कितवे अक्षर असेल? त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3 19वे. या गटात एकूण मूळ संख्या किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या पाठ असायला हव्यात. त्यावेळेस याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर पहा 1 2 3 4 5 6 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 105. पहा या ठिकाणी 105 प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे, सध्या माणसाने खूपच मागणी केली आहे. या वाक्यात सर्वात मोठा शब्द सर्वात लहान शब्दापेक्षा किती अक्षराने मोठा आहे? तर याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2 ने. खालील आकृती सारखी दिसणारी आकृती म्हणजे तंतोतंत आकृती या ठिकाणी शोधायची. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 107. खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिशा समोर येणार नाहीत म्हणते? ऑप्शन क्रमांक 1 येईल. पहा या ठिकाणी आपल्याला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, त्यानंतर वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य असं आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, तर याचं उत्तर आपल्याला येऊन जाते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 108. गटात न बसणारे पद शोधायचे. बाजरी, मका, मूग, ज्वारी. ऑप्शन क्रमांक 3 येईल याचं मूग. पुढील प्रश्न आहे 109. पहा 109 प्रश्नामध्ये विचारले 97, 47, 37, 27 उत्तर येईल. बाकीच्या मूळ संख्या आहेत. हा या ठिकाणी 110 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं. आवळा, संत्री, आंबा आणि बोर. या ठिकाणी 111चं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. 112 रवी, सूर्य, भास्कर आणि शशी. या ठिकाणी चंद्राचं नाव आहे, बाकीची सूर्याची नाव आहेत. वसंत, हेमंत, मार्च आणि शिशिर. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला तर आता आपल्याला प्रश्न क्रमांक 114 पाहायचा आहे. त, थ, द, ध, न, प, फ पुढील पद आपल्याला शोधायचं आहे. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न 115. पहा या ठिकाणी दिले जसं सहस्त्र, सहस्त्र, शतक आणि पुढे येणार आहे दशक. ऑप्शन क्रमांक 2. या ठिकाणी 12 आणि 3 15, 15 आणि 6 21. पहा म्हणजे हे जे 12 आहेत, 12 मधील अंक 2 आणि 1 यांची बेरीज करायची 3 आणि 30 12 मध्ये मिळवायची म्हणजे 15 झाले. आता 15 मध्ये पण तसंच 5 आणि 1 6 होतात. तेच 6 ह्या 15 मध्ये मिळवले की 21 झाले. 21 मध्ये तसंच काय केलं, 2 आणि 1 3, तेच 21 मध्ये मिळवले की 24 होतात. आता हे 30 मधून पुढे जाताना 0 आणि 3 म्हणजे 3, 30 मध्ये मिळवायचं, उत्तर येईल 33. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे 117. यामध्ये आपल्याला 19, 23, 28, 34 आणि 41 संख्या क्रमाने वाढत जात आहेत. उत्तर येणार आहे 4 नंबरचा ऑप्शन. सौ जाधव यांना 2 मुले असून दोन्ही मुले विवाहित आहेत. त्यांना प्रत्येकी 1 मुलगा व 1 मुलगी, तर त्या कुटुंबात किती जण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2 10. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 119. पहा या ठिकाणी दिलेल्या आपल्याला
खालील प्रश्नाकृतीत पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे वरचा भाग खाली जातो, खालचा भाग वरती येतो. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये एका महिन्याच्या पहिला गुरुवार सुरू झालेल्या स्पर्धा चौथ्या गुरुवारी म्हणजेच 25 तारखेला संपल्या, तर एक तारखेला कोणता वार होता असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे सोमवार. तिसरा शनिवार किती तारखेला येईल? त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 20 तारखेला. पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा 30 तारखेला कोणता वार येईल? त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मंगळवार. खालील आरशातील प्रतिबिंब म्हणजे उजवा भाग डावीकडे, डावा भाग उजवीकडे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पुढील प्रश्न आहे कपिलचे वय रमणच्या वयाच्या दुप्पट आहे. कपिलचे वय रमणचं जर x घेतलं तर कपिलचं होईल 2x वय. कपिलचे वय 12 वर्ष असल्यास रमणचे वय किती? कपिलचे जर वय 12 वर्ष असेल तर रमणचं किती वर्ष वय असणार आहे? तर ते असणार आहे 6. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील प्रश्न आहे 125. एक दोरी प्रथम 6 ठिकाणी कापली, तिचे 7 तुकडे होतात. किती होतात? 7. नंतर प्रत्येक दोरीचे 4 तुकडे केले तर एकूण किती तुकडे होतील? 4 7 28. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं येणार आहे. वाघ्यामुळे उंट सांडणे हे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. अमृत महोत्सव 75 वर्ष, हीरक महोत्सव 60 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 128. शेताला कुंपण असते तर छायाचित्र जे आहे त्याचं उत्तर असणार आहे फ्रेम. 12 जसे 18 तसे 20 जसे किती असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर येणार आहे 20 जसे 28. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 9 9 81 आहे. इथं 11चा वर्ग 131 येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे पहा. या ठिकाणी 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4 या दोघांची बेरीज 20. तसंच 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9 दोघांची बेरीज 34. तसंच 6चा वर्ग 36, 3चा वर्ग 9, 1505 7चा 1 45. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 132. या ठिकाणी हे जे वरील जे दोन दिले त्यांची बेरीज करायची आणि याची दुप्पट केली तर इथली संख्या मिळते. तसंच या दोघांची बेरीज केली आणि याची दुप्पट केली तर ही संख्या मिळेल. या दोघांची बेरीज करायची आपण. 61 26 87 येते. याची जर दुप्पट केली ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपल्या या ठिकाणी येणार आहे. कविता एका शिडीच्या मध्यभागी बसली आहे तर त्या शिडीत किती पायऱ्या असतील? ऑप्शन क्रमांक 1 25 पायऱ्या असतील. पुढील प्रश्न आहे 134. एका रांगेत कविताचा पुढून 31वा व मागे 15 जण उभे आहेत तर त्या रांगेत किती जण आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं. खालीलपैकी लीप वर्ष कोणते? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. स्वातंत्र्य दिनी गुरुवार असेल तर नाताळ केव्हा असेल? तर स्वातंत्र्य दिनी जर जो वार असतो त्याच्या आदला वार नाताळ दिवशी असतो. म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल बुधवार. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 137. या ठिकाणी
137 नंबरच्या प्रश्नामध्ये एक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे माहिती, आणि त्यानुसार आपल्याला बॉक्स प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी कोणतं संख्या येईल ते शोधायचे आहे. ठीक आहे, आता बघूया, याचं निरीक्षण करू आपण. तर पहा, या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी येत आहे, तर या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी येईल 6 आणि 6 66. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे वळूया. 38 नंबर 138 नंबरचा प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे टोल देणाऱ्या घड्याळीमध्ये सकाळी 9:45 ते दुपारी 1:10 वाजेपर्यंत किती टोल पडतील? तर पहा, जितके वाजले तितकेच टोल पडत असतात, म्हणून याचं 10 वाजता 10 टोल, 11 वाजता 11 टोल, 12 वाजता 12 टोल आणि 1 वाजता 1 टोल. तर हे याचं उत्तर येणार आहे 34. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 139. तर ही आकृती दिलेली आहे आणि ए पासून बी पर्यंत जाताना किती ठिकाणी वळावे लागेल असा प्रश्न आहे. त्याला ऑप्शन क्रमांक 3 उत्तर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ए पासून बी पर्यंत जाताना किती ठिकाणी उत्तरेकडे तोंड होईल असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 4 वेळा. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. ए पासून बी पर्यंत जाताना डावीकडे किती वेळा वळावे लागेल? तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3 6 वेळा. वेन आकृती दिलेली आहे. दिलेल्या आकृतीमध्ये समसंख्यांची बेरीज किती येईल? त्याच्यातल्या समसंख्या घ्यायच्या, बेरीज करायची. त्याची बेरीज येणार आहे 54. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. दिलेल्या आकृतीत सामायिक संख्यामधील फरक, सामायिक म्हणजे सारखे आहे बघा, हे या दोघांची जर वजाबाकी येईल तर 2 उत्तर येईल. दिलेल्या आकृतीमध्ये विषम संख्यांची बेरीज समसंख्याच्या बेरीजपेक्षा कितीने जास्त येते असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 145. या ठिकाणी सांकेतिक भाषेवर प्रश्न आहे. सांकेतिक भाषेवर अगोदर मगर, गरज, रजई आणि वसई हे शब्द दिलेत. तर गरम हा शब्द साठी काय वापरतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 146. तर बघा, रसई यासाठी काय वापरतील? त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. 147 साठी सगर यासाठी काय वापरतात? उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न 148 नंबरचा. या ठिकाणी विचारलेला आहे, एक फरशीवर पाणी सांडले आहे हे पाहिल्यानंतर तुम्ही काय कराल? त्या ठिकाणी आपल्याला पाणी कपड्याने साफ करू हे उत्तर द्यावे लागणार आहे. तंबोरा, विना, सतार आणि किंगरी या ठिकाणी पुढील पद आपल्याला शोधायचं आहे. तर याचे पुढील पद असणार आहे 1 तारी. ऑप्शन क्रमांक आपल्याला 2 मध्ये उत्तर पाहायला मिळणार आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर शेवटचा प्रश्न पण आहे पुढील पद शोधायचे. लवंग, वेलचिनी, दालचिनी, हिंग आणि लसूण हे मसाले पदार्थ आहे. याचं उत्तर येणार आहे मोहरी. अशा पद्धतीने आपण श्रेया परीक्षेतील पहिली, दुसरी, तिसरी व चौथी 2025 मधील सर्वच पेपरमधील पहिली ते चौथीच्या सर्व संभाव्य उत्तरसूची तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.